नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर तुषार शर्मा सर. नमस्कार सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या काही वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात आणि आपण असं कायम म्हणतो की हे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड व्हास्ट आहे. या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये खूप स्कोप आहे. पण त्याच्यात खरंच एक स्ट्रीम इतकं मोठं आहे की प्रत्येक एका माणसाने एका आयुष्यात जरी सगळे स्ट्रीम केले तरी सुद्धा पूर्ण नाही. तसं रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल असेल. सरांची स्पेशालिटी ही रिसॉर्ट आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आज महाराष्ट्रातल्या अनेक रिसॉर्ट्सवर त्यांचं काम चालू आहे आणि अतिशय उत्तमरित्या अनेक प्रोजेक्ट्स त्यांनी हँडओव्हर केलेले आहेत. त्याचप्रमाणे इंडिव्हिज्युअल बंगलोजवर पण काम चालू आहे आणि सोबत आता एक बिल्डर डेव्हलपर म्हणून एक नवीन करिअर ते सुरू करतायत. अशा सगळ्या फेजवर त्यांचा आजपर्यंत हा जीवन प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा काय दृष्टिकोन आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. त्यामुळे आपण गप्पांना अशी सुरुवात करूया थोडीशी फ्लॅशबॅक पासून. ते म्हणजे मला आधी विचारायचं, तुमचं साधारण शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या फील्डकडे यावं? काय सांगाल सर? शाळा म्हटली तर मी एक मराठी मीडियमचा विद्यार्थी. 1ली ते 10वी मराठी मीडियमची शाळा, मराठी मीडियममध्ये शाळा केली. नंतर एक मित्रांसोबत क्रेज होता की हा इंजिनिअरिंग करायची. तर फक्त माहिती इंजिनिअरिंग करायची, कोणती करायची तो नाही. जसं 12वी झाली, हे झाली, मग कळालं की हा यार एवढे स्कोप आहे इंजिनिअरिंग मध्ये. मग त्या प्रकारे आम्ही पुढे प्रयत्न केला आणि मग सिव्हिल इंजिनिअरिंग करायची. तर मग बाजूच्या साईड्स वगैरे, मग त्यावेळेस इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला सुरुवात होत होती. मग त्या सगळ्या बघून मग सिव्हिल इंजिनिअरिंग करायची हा मी एक चॉईस म्हणा की सिलेक्शन केलं. ठीक आहे. मग आता सिव्हिल इंजिनिअरचा खरा स्ट्रगल तिथनं सुरू होतो सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर. आणि मग त्याच्यानंतर असं असतं की आपण कुठेतरी सर्व्हिस प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यानंतर स्वतः वैयक्तिकरित्या कन्सल्टन्सी सुरुवात करतो. तर मग तो तुमचा प्रवास कसा होता आणि तुम्ही जो पहिला प्रोजेक्ट इंडिव्हिज्युअली केलात तर त्याचा काय अनुभव होता? तो करताना काही दडपण, प्रेशर आलेलं का? असं नाही, नक्कीच सर. ऍक्च्युली 2011 मध्ये मी डिप्लोमा पास आउट झालो. डिप्लोमा पास आउट झाल्यानंतर मी जॉब सुरू केला. जॉब करता करता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, बीई कम्प्लीट केलं. बीई कम्प्लीट केल्यानंतर तितका एक्सपिरियन्स आला होता की हा आपल्याला आता आपण स्टेबल आहे. परत 2 वर्ष जॉब केला बीई नंतर सुद्धा. जॉब केल्यानंतर मग स्वतःची प्रॅक्टिस सुरू करायची हा निर्णय घेतला. त्यावेळेस प्रॅक्टिस सुरू केली. पहिलं काम करताना इतकं हे होतं की यार हा सोसायटीत आपल्याला नाव ठेवायचं आहे. पैसा एक सेकंडरी गोष्ट आहे की आपल्याला वरती जायचंय. कसं जायचं, काय जायचं, त्याच्यासाठी ते काम इतकं आवर्जून केलं. म्हणजे वर्षभरात होणारं काम आम्ही ते मोजून 6 महिन्यात पूर्ण कम्प्लीट त्यांना हँडओव्हर दिले एकदम. ओके. आणि मग तिथनं सुरुवात झाली कामाची. तिथनं कामाची सुरुवात. मग या क्षेत्रातल्या आता काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे, आता तुम्ही महाराष्ट्राच्या अनेक भागात काम करता म्हणून स्पेशली तुम्हाला विचारते, या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. अनस्किल्ड लेबर आपण त्यांना म्हणतो. आणि अनस्किल्ड लेबरना जर काही महत्वाची जबाबदारी चुकून दिली गेली तर मोठी दुर्घटना किंवा घडू शकते. तर तुम्ही ही परिस्थिती साईटवर कशी हाताळता? सर बघा, आता जर अकुशल कामगारांना आपण एक टेक्निकल वर्क दिलं त्यांना, नाही का, ते कधीच म्हणजे असं 100% जसं आपल्याला पाहिजे त्या प्रकारे करत नाही. मग जर आपल्याकडे स्किल मॅनपॉवर नसेल आणि काम करायचंच आहे तर आपल्याला स्वतः उभं राहून त्यांना प्रॉपर करून, कधी कधी आम्हाला स्वतः त्यांना काम करून दाखवावं लागतं की हे काम या पद्धतीने तुम्हाला करावं लागेल, त्यावेळेस काम होईल. आणि त्यांच्या सोबत करताना त्यांची म्हणजे सेफ्टीचं लक्षात घेऊनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बरोबर. दुसरा आता एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये पण काम करताय आणि रिसॉर्ट, या दोन्हीसाठी त्यांचं उत्तर वेगवेगळं असेल, त्यामुळे ते आम्हाला हवंय. ते म्हणजे रेसिडेन्शियल मध्ये काम करताना प्रत्येक कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि आम्हाला क्वालिटी मात्र खूप चांगली पाहिजे किंवा घर आम्हाला एकदम किंवा 25-30 लाखात 40 लाखातच आता हे घर बसवून द्या, असं एक असतं. आणि वर्सेस रिसॉर्ट मध्ये कधी कधी ते थोडं लॅविश, जास्त चांगलं, जास्त लोकांना आवडेल असं बनवायचं असतं. तर अशा वेळेला मग क्वालिटी आणि बजेट हे दोन्हीचं तुम्ही बॅलन्स आउट कसं करता? सर बघा, क्वालिटीमध्ये तर कॉम्प्रोमाइज करणं चालत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ज्यावेळेस करावं लागतं, म्हणजे रेसिडेन्शियल आणि रिसॉर्ट या दोन जर एक सेपरेट केले ना जर दोन्ही कन्सेप्ट, तर रेसिडेन्शियल मध्ये जर करायचं झालं तर मग इंटरनल जे चेंजेस असतात, सपोज तुमचं लाईट फिटिंग, टाइल्स किंवा कलरिंग, या चॉईसेस आपण थोडेफार कमी जास्ती करून त्यांचं बजेट कमी करत असतो. कारण आपलं जे आहे, आपण जे स्टील यूज करतो, सिमेंट यूज करतो, त्याच्यात कॉम्प्रोमाइज करून जमत नाही. आणि रिसॉर्टचं एक कन्सेप्ट अशी आहे की तुम्ही जेवढं दाखवाल रिसॉर्टमध्ये की आहे चांगलं,
त्यामुळे ते रिसॉर्ट चालतं. पण त्या हिशोबाने त्यांचंही एक असं असतं की यार हा मला 100 रुपयाची गोष्ट आहे ना ही 50 रुपयाला की 80 रुपयाला पडली पाहिजे. त्या प्रकारे आम्ही प्रयत्न करतो की हो रिसॉर्टमध्ये पण माणसाचा जो बजेट आहे तो ओव्हरलोड नको आहे ना, जेणेकरून तो कुठेतरी स्टक होईल पेमेंटला आणि आपल्यालाही त्रास होईल बरोबर. काम करताना. हम्म. त्या दोन्ही फॅक्टर्स बघून आपल्याला बघून घ्यावं हो. लागतं. ठीक आहे. दुसरा आता एक जरा वेगळा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही इथले नाशिकचे जसं तुम्ही म्हणाल हो. आता इथं काम हो. करताय. तर नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या सेक्टर्सवर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे जर येणाऱ्या 15-20 वर्षात आपल्याला एक बदलतं नाशिक बघायचं असेल तर? सर बघा, बदलतं नाशिक जर आपल्याला बघायचं आहे ना, तर सर्वात पहिले नाशिकमध्ये फ्लायओव्हर ब्रिजेस होणं गरजेचं आहे. जेणेकरून ट्रॅफिक कमी होईल बरोबर आणि लोकांची कनेक्टिव्हिटी वाढेल. कनेक्टिव्हिटी सोबत आपले काही एरिया आहे, लोकॅलिटीज आहे, त्या ठिकाणी IT सेक्टर्स वगैरे आपले उभे राहिले पाहिजे. आणि जे 2 सिटीज आहे म्हणजे सपोज आपलं मुंबई पुणे आहे हे मेट्रो सिटीज आहे, यांना कनेक्ट करण्यासाठी आपल्याला एक चांगली रस्ते जे आहे ते जर व्यवस्थित झाले तर तुमचं सगळ्या गोष्टीने आपण इंडस्ट्रियलायझेशन म्हणा सगळ्या गोष्टी वाढतात. कारण की आज जर बघितलं नाशिकमध्ये अशा MNCs इंडस्ट्रीज खूप कमी आहे. म्हणजे बॉश, महिंद्रा अशा 3-4 इंडस्ट्रीज जर सोडल्या ना तर बाकीच्या MNCs इंडस्ट्रीज त्या येत नाही, कामं होत नाही, नाही का. म्हणजे सपोज टाटाचा प्लांट नाहीये, जिंदलचा आहे म्हणजे साईडला आहे. असे भरपूर काही फॅक्टर्स आहेत. जर त्यांना कनेक्ट करायचं असेल, रॉ मटेरियल आणायचं असेल आपल्याला सगळ्यात पहिले ब्रिजेस आणि ट्रॅफिक कमी करावं लागेल. ट्रॅफिक कमी झालं तर त्यानुसार आपलं मग IT पार्क म्हणा किंवा IT सेक्टर ग्रो करावं लागेल. बरोबर. तेव्हा जाऊन कुठे नाशिकचं एक डेव्हलपमेंट वाढेल. अगदीच. तुम्ही रस्त्याचा एक महत्त्वाचा मुद्दा मांडला किंवा फ्लायओव्हरचा असेल त्याच्यात मुद्दा. तर मग आता शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या प्रश्नावर थोडी अजून गती देण्यासाठी? सर बघा, आता कुंभमेळा येतोय सर्वात महत्वाचा 2027 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा आहे. जर करायचं झालं तर आपला नाशिक रोड ते द्वारका एक फ्लायओव्हर आपण करू शकतो. कारण त्या पट्ट्यात इतकी ट्रॅफिक होते की आज तो इथून माणूस इगतपुरी पर्यंत पोहोचेपर्यंत नाशिक रोड ते द्वारकाने पोहोचत येतात. बरोबर. दुसरं असं आहे की तुमचे जे रोड आहेत त्याचं अतिक्रमण थोडीशी वायडनिंग वगैरे केली, रोड प्रॉपर सिग्नल सिस्टम ठेवली, सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपली म्हणजे कनेक्टिव्हिटी वाढेल आणि त्रास कमी होईल आपल्याला. बरोबर, नक्कीच. दुसरा एक आता असा थोडा अवघड प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे आजवर केलेल्या प्रोजेक्ट पैकी जर एकच आयकॉनिक प्रोजेक्ट सांगायचा झाला तर कुठला सांगाल की जो तुम्हाला जास्त करताना आनंद समाधान जास्त मिळाला आणि कायम आठवणीत राहील प्रोजेक्ट? सर बघा, आमचा रिसेंटली आता मानस रिसॉर्ट आहे ना, त्यांचं एक इंटिरियर बिल्डिंग आम्ही त्याला राऊंड बिल्डिंग म्हणतो, तो करतानाचे जे अनुभव होते म्हणजे एक डिझास्टर त्याच्यात की करताना प्रत्येक बाबतीत आम्हाला चॅलेंजेस यायचे. त्याच्यात स्विमिंग पूल अडकला, वरती आला, परत प्लंबिंगचं ड्रेनेज कसं काढायचं, काय कसं काढायचं, म्हणजे तो एक आयकॉनिक प्रोजेक्ट माझ्यासाठी असेल. त्याच्यात प्रत्येक गोष्ट करताना आहे ना आणि क्लायंटचं असं होतं की नाही मेरे को 30-4 दिन में मेरा बुकिंग है चाहिए, तर मग मी माझा स्टाफ आम्ही सगळे मिळून त्यांना काम करायचं ना तर एकदम डेडली लेवलला म्हणजे डे नाईट वर्क करून त्यांना मी हँडओव्हर दिलंय. तो एक आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील आपण निवडतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं एका चांगल्या स्टील मध्ये कुठल्या क्वालिटीज कुठली गुणवैशिष्ट्य असली पाहिजेत? सर बघा, एक तर स्टील मध्ये ना कार्बन कंटेंट सर्वात महत्वाचं आहे, नाही का. तुमचं जेवढं कार्बन कंटेंट आणि त्याच्यात परत ऑक्सिजन जे मिक्सर आहे त्यांचं जर प्रॉपर असेल. आता बरेचशी स्टील अशी कंपनी फक्त रॉ मटेरियल मार्केटमधनं घेतात आणि त्या रॉ मटेरियल मधनं स्टील बनवून आपल्याला सेल करतात. तर आपल्याला तसं न करता आपण हे बघितलं पाहिजे की हा याच्यात रॉ मटेरियल कोणतं यूज केलेलं आहे, म्हणजे जे स्क्रॅप आलेलं आहे की जे प्रॉपर जमिनीत आलेलं रॉ मटेरियल ते यूज केलेलं आहे. ते बघून मग आम्ही पुढचं डिसिजन करतो की हा हे स्टील आहे चांगलं की नाहीये. परत त्याचे काही टेस्ट असतात, सपोज स्टीलच्या इलॉंगेशन टेस्ट असतात, बेंड रिबन टेस्ट असतात, सगळ्या टेस्ट वगैरे बघून पुढचं डिसिजन होतं आपलं. आयकॉन स्टील यापूर्वीच्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरलं होतं का? सर आम्ही बघा, आयकॉन स्टील तो मानसचा प्रोजेक्ट आहे त्याच्यात पूर्ण आयकॉन स्टील वापरलंय. परत माझं आता एक जिवंत हॉटेल म्हणून ग्रुप आहे, त्यांचा प्रोजेक्ट चालू आहे, तिथे आम्ही आयकॉनच यूज करतोय. परत त्याच्या व्यतिरिक्त शिरो स्टे एक बंगलो केले होते आम्ही, म्हणजे 8 बंगलोज होते, त्या बंगलोजला पूर्ण आयकॉन स्टील यूज केलेलं आहे. मग आयकॉन स्टीलच्या बद्दल आणि त्याच्या सर्व्हिस क्वालिटी किंवा कॉस्ट अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? सर बघा, आयकॉन स्टील सर्व्हिस जो माझा डीलर आहे मला कधीच त्याने नाराज केलं नाही. बरोबर, अवेलेबल पण व्यवस्थित करून दिलं सगळं. कॉस्ट ठीक आहे, आता ते मार्केटनुसार होत राहतं, त्याला आम्हाला स्वतः ऍडजस्ट करावं लागतं. त्या बाबतीत काहीच कंप्लेंट नाही करता येणार. ओव्हरऑल जर म्हटलं 10 आउट ऑफ 10 रेटिंग. हो, ठीक आहे.
आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन पुढचे फ्रेशर इंजिनियर येतात, ज्युनियर्स येतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी, तुमच्यासारखी जर त्यांना वाटचाल करायची असेल तर? सर बघा, या क्षेत्रात येण्यासाठी माझं तर प्रत्येकाला एकच हे आहे की काम करा, पण क्वालिटी कॉम्प्रोमाइज करू नका. कारण की नाव होतं एकदाच होतं, नाही का? आणि ते जर नाही भेटलं तर मग आयुष्यात काहीच नाही. क्या बात आहे. हो, फक्त क्वालिटी आणि क्वालिटी. वा. सो हे होते इंजिनियर तुषार शर्मा सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे खरंच आपल्याला चांगलं नाव करण्यासाठी खूप वर्ष प्रयत्न करावे लागतात, आणि तेच नाव घालवण्यासाठी 1 सेकंद सुद्धा पुरेसा असतो. 100%. त्यामुळे तुम्ही जे काम कराल ते चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे. जे काम कराल ते पुढचे 60-70 वर्ष तुमचं नाव निघणार आहे रोज. अशा पद्धतीने तुम्ही काम करा, तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.